ठरलं तर मग या मालिकेत आज आपल्याला पाहायला मिळणार की सायलीने केलं सगळ्या पत्रकारांची हक्कलपट्टी, पण दुसरीकडे प्रिया खूप खुश असते. तर हे नक्कीच झालं तरी कसं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे प्रिया स्वतःलाच म्हणू लागते की सर्वात जास्ती गुन्हेगारीचा अवॉर्ड असता तर मलाच मिळाला असता, कारण जो वकील म्हणजे अर्जुन सुभेदार एकही केस हारत नाही त्याला मी खुनाच्या आरोपात जेलमध्ये अडकवलंय. त्या अर्जुनला कळालंच नाही की शांता नावाचा बॉम्ब त्याच्या अंगावर कधी फुटला, कारण अर्जुनला जेलमध्ये पाठवण्याचा प्लॅन प्रियाचाच असतो. तो प्लॅन म्हणजे तिनं पहिल्यांदा शांताची डेड बॉडी अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीत ठेवली. आता पोलिसांचं लक्ष गाडीकडे जावं म्हणून तिनं गाडीची नंबर प्लेट काढली आणि सगळं ठरल्याप्रमाणे झालं. पण हा पाटकर पोलीस आहे ना, त्याचं आणि अर्जुनचं आधीपासूनच वाकडं आहे आणि हे सगळं प्रियाला माहिती होतं. म्हणून प्रियाचा माणूस पाटकरला फोन करून सांगतो की अर्जुन सुभेदाराची आपल्याकडे टीप आहे, उद्या तुम्ही त्याच्या गाडीची चौकशी घ्या, अशी टीप पाटकरला दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, प्रियाने एवढा भारी गेम खेळलाय या अर्जुन सायली विरुद्ध की अख्खा एपिसोड तिनेच गाजवलाय. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनचा सीन दाखवलाय. तिथे चैतन्य म्हणतो, अर्जुन जरा विचार कर, तुला बेल मिळू शकते. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, कारण मी बेलचा प्रयत्न केला तर सगळ्यांना वाटेल की हा खून मीच केलाय. पण आता माझं तुम्ही दोघे नीट ऐका. आता अर्जुन सांगतो, हा पाटकर इन्व्हेस्टिगेशन करणारे पण चुकीचं हे माझ्या लक्षात आलंय, त्यामुळे तुम्ही दोघं तुमच्या साईडने इन्व्हेस्टिगेशन करा आणि इन्स्पेक्टर सावंत, पोस्टमॉर्टम मध्ये काय काय निघालंय ही सगळी इन्फॉर्मेशन मला हवी आहे आणि चैतन्य आपल्या साईडने जमेल तेवढे पुरावे गोळा कर. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घराबाहेर लोकांनी अर्जुन सुभेदाराचा नारा लावतात की अर्जुन सुभेदार हाय हाय. आता घरातील सर्व लोक बाहेर येतात आणि बघतात काय तर सर्व लोक, मीडिया आलेली असते. त्यातील काही पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात की ह्या आधी अर्जुन सुभेदारांनी अशी खून केली आहे का आणि ह्यामध्ये तुम्ही सामील आहात का आणि त्या डेड बॉडीचा आणि तुमचा काही संबंध आहे का. त्यावर प्रतापराव म्हणतो, हे बघा, आम्हाला आता काही बोलायचं नाहीये, आम्हाला फक्त एवढंच माहिती की अर्जुन सुभेदार हा निर्दोष आहे. तेव्हा त्यामधील एक व्यक्ती म्हणतो, अरे ह्या दोघांनी तर अर्जुन सुभेदाराला जन्म दिलाय, आधी ह्या दोघांच्या तोंडाला काळ लावा. आता तो व्यक्ती काळ लावण्यासाठी येतच असतो. तेवढ्या सायली त्याचा हात पकडते आणि काळची बॉटल त्याकडून घेते. तेव्हा त्यातला एक पत्रकार म्हणतो, तुम्ही सायली सुभेदार ना, तुम्हाला याबद्दल काय म्हणायचंय. तर तेव्हा सायली म्हणते, पहिले तुम्ही इथून बाहेर व्हा, माझ्या सासू सासऱ्यांना त्रास देताना तुम्हाला लाज नाही का वाटली. तेव्हा एक लेडी पत्रकार म्हणते, तुम्ही आमच्या प्रश्नाची उत्तरे का देत नाही, तुम्ही काय लपवताय का. सायली म्हणते, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळेल, पण परत माझ्या फॅमिलीकडे वाकड्या नजरेने बघितलं तर गाठ माझ्याशी. आणि पहिली गोष्ट, तुम्ही न्यायाधीश नाहीये आणि चुकीच्या बातम्या पसरवण्याचा हक्क तुम्हाला नाहीये, आता निघा इथून. तर दुसरीकडे पाटकर अर्जुनला म्हणतो, काळा कोर्ट घालून कोर्टात वावरणारा अर्जुन सुभेदार आज माझ्या जेलच्या कोपऱ्यात येऊन पडलाय. अरे सुभेदार, तू कितीही हातपाय मारले तरी ह्या खुनाच्या केसमधून सुटू शकत नाही. तर प्रेक्षकांनो, उद्या अर्जुन कोर्टामध्ये स्वतःची केस स्वतः लढणार आहे. पण आदल्या रात्री अर्जुन विचार करतो, त्याचं मास्टर माइंड डोकं वापरतो की हे नक्की झालं तरी कसं. तर प्रेक्षकांनो, उद्या नक्की काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.